आज श्रीरामनवमी असल्यामुळे शाळेला सुट्टी होती आणि आम्हा दोघाला उपवास होता. आर्यन बोलला, मम्मा उद्या श्रीरामनवमी आहे तर मला उपवास पकडायचा आहे, म्हणून रात्री शब्दांना भिजू घातला होता आणि सकाळी मस्त अशी खिचडी बनवली. आता याच्यानंतर माझ्याकडे भरपूर वेळ होता, कारण की जेवण वगैरे बनवायचं नव्हतं. जेवण वगैरे बनवायचं असलं की खूप जास्त उशीर होतो. घरातली सगळी कामं आवरले, म्हटलं चला आता एक मस्त व्हिडिओ शूट करूया. त्यात मी साडी शोधत होते, रेड कलरची साडी मला नेसायची होती, पण मला इकडून तिकडून दिसली तर ते सगळ्या साड्या अशा खाली पडल्या. म्हटलं बापरे, असं सगळं कोचून ठेवल्यावरती कसं होणार आणि कधी सापडणार, म्हणून म्हटलं चला आता व्हिडिओ तर नंतर शूट करूया. आता दिसतंय ना समोर काम, तर आता कपाटच आवरून. तर मला बऱ्याच दिवसाचं कपाट आवरून घ्यायचं होतं, कारण की मी जेव्हा पण साडी नेसते ना त्याच्यानंतर घडी मारल्याच्या नंतर ती कपाटामध्ये कोचल्याच जाती. जसं तुम्हाला आता सेकंड नंबरचा जो कप्पा आहे ना तिथं दिसतंय व्हाईट कलरची साडी कशी प्रकारे अशी खाली आली आहे, तर तसंच होत होतं माझं. पण काय होतं, बाकीचे कामं असतात ना, मग हे असं काम मला वेळ भेटत नाही. पण जेव्हा पण मग असं अचानक आपण काहीतरी घ्यायला जातो ना, असं साड्या पडल्या ना की मग असं वाटतं चला हेच उरकून घेऊया, जाऊ दे एकदाच उरकून होईल काम. आणि परत कसं आपल्याला जेव्हा पण साडी घ्यायची ना तेव्हा मला सगळ्या साड्या व्यवस्थित दिसतील, असं इकडं कोपऱ्यात कुठं माझी साडी अशी कोचल्यासारखी दिसणार नाही. ऐन वेळेस मग साडी सापडत नाही, जशी आज सापडत नव्हती. मग काय पटापट सगळ्या साड्या खाली टाकल्या आणि म्हटलं चला एक एक कप्पा आवरून घेऊया, कारण की सगळ्या साड्या खाली काढून घेतल्या ना, सगळ्या खाली टाकल्याच्या नंतर गोंधळ होऊन जातो कोणती साडी कुठं ठेवायची. कारण की बाकीच्या आहेत त्या काठापदराच्या आहेत, काही ज्या आहेत त्या खूप हेवी आहेत. आणि ही जी पाहू शकता ही घडी सुद्धा मोडली नाहीये आणि कितीतरी वेळेस मी नेसले पण नाहीये. बऱ्याचदा म्हणजे व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दिसली नसन, कधीतरी क्वचित मी कोणत्या तरी सणाला नेसलेली दिसली असन, किंवा त्याचे तर अजून व्हिडिओ पण नाहीये. तर अशा साड्या एवढ्या भारी भारी आहेत आणि घड्याची घड्या तशाच आहेत. मी अजून आहेत ना बऱ्यापैकी यातल्या साड्या आहेत ना नेसलेली सुद्धा नाहीये. ही जी साडी आहे ती फक्त संक्रांतीलाच, फक्त कधीतरी आपलं शूट वगैरे करायचं असन ब्लॅक साडीवर तरच म्हणजे वापरलं जाते, नाही तर नाही. आणि ही पण साडी आहे ना आर्यनच्या पप्पांनी दिवाळीला घेतली होती, ती पण अशीच ठेवली आहे आणि ती पण कामापुरतीच वापरलं जाते. अशी रोज तर कधीच मला कुठं जायचं म्हणलं तरी त्याचा वापर होत नाही. ही पण तुम्ही कधीतरी बघितलीच असन व्हिडिओमध्ये. खरंच आता एवढं सगळं साड्यांबद्दल दाखवायला जमणार नाही, तर याचा मोठा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मी बनवू शकते. तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर माझं साडी कलेक्शन बघायचं असेल तर मी व्यवस्थित तुम्हाला सगळ्या साड्या दाखवून. अजून खूप साड्या आहेत ज्या की खूप डिझायनर साड्या आहेत, पण इथे कपाटामध्ये जागा पुरत नाही म्हणून त्या मी बेडच्या डोक्यामध्ये ठेवलेल्या आहेत. इथे मी सगळं एक एक करून सगळ्या साड्या खाली घेतल्या, तर बघू शकता किती साऱ्या साड्या आहेत. मग म्हटलं चला एक एक करून तुम्हाला एक दोन ब्लाऊज दाखवून घेते. रेडीमेड ब्लाऊज जास्त आहेत माझ्याकडे, जास्त शिवलेले तर मी आता सध्या शिवायला लागले. पहिले तर मी सगळे रेडीमेड ब्लाऊजच वापरत होते, तर ते पण असे छान पडतात, 300-400 पर्यंत असतात, 500 पर्यंत असतात. तशी पण शिलाई जास्त असल्यामुळे हेच परवडतात. असं छान कपाट आवरून घेतलं. आता जर हा व्हिडिओ नवऱ्याने बघितला तर म्हणून बाई एवढ्या साऱ्या साड्या आहेत कपाटात ठेवायला जागा नाही आणि तू बोलती सणाला साडी नाही घेतली, सणाला साडी नाही घेतली. आता माझं काही खरं नाही. एक तर मला नवीन कपाट घ्यावा लागेल, नाही तर मग मला साडी भेटणार नाही, कारण की ह्या साड्या खूप आहेत, जागाच नाही ठेवायला. उरल्या तेवढ्या सगळ्या साड्या ठेवायच्या. आवरल्याच्या नंतर असं काही दिसत होतं, माहित नाही अजून किती दिवस हे असं राहील. तर चला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत